नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश प्रकाश अहिरे आणि न्यूज ऑल टाइम 24 आवर्स मधून मी आज आझाद मैदान इकडे आलेलो आहे। आज इथे सीजेपीचं आझाद मैदान इथे प्रोटेस्ट चालू आहे दिल्ली मधून। तर सीजेपी आज मुंबई येथे सुकूट प्रकट झालेली आहे, म्हणजे आलेली आहे। तर आज आपण सीजेपीच्या प्रोटेस्ट मध्ये पोहोचलेलो आहे। बघूया इथे सीजेपीच्या प्रोटेस्ट मध्ये आपण बघू शकता पाण्याची व्यवस्था सुद्धा सीजेपीने आज केलेली आहे इकडे। आणि पूर्ण मैदान आज खाली दिसतोय मित्रांनो, मैदान खाली दिसतोय कारण की अजूनही विद्यार्थ्यांना कळत नाही की सीजेपीचा प्रोटेस्ट कशासाठी होतोय। त्यांच्या भविष्यासाठी सीजेपीचा प्रोटेस्ट होतोय, त्यांना अजूनही कळत नाही आहे। आणि आम्ही आपल्या राईट साईडला आपण बघू शकतो की कितीतरी पोलीस आज इथे दाखल झालेले आहेत। आज पोलिसांची खूप व्यवस्था केली आहे। पोलिसांना आम्ही विचारलं तुम्ही आज एवढे जण इकडे का आले, त्यांनी बोललं की सुरक्षासाठी। तर आम्ही काय असं सीजेपी असं काय करणार आहे की आज पोलिसांना एवढी सुरक्षा द्यायची गरज लागते आहे। तर आज आपण पोलिसांकडून पण जाणून घेऊया। आणि आज आपण इथे बघू शकता की कमीत कमी 200-300 लोक आपल्याला दिसतात। माझ्या मागे बघू शकता तुम्ही 200-300 जण दिसत असेल तुम्हाला। बाकी तिथे स्टेजवर आहेत आपले प्रणय अहिरे करून। आज त्यांनी सीजेपीचा प्रोटेस्ट इकडे लिगली नोटीस घेतलेलं आहे सीजेपीचा प्रोटेस्ट आज चालू करायला। तर तुम्ही बघू शकता की इथे पोस्टर मेकिंग पण सुद्धा चालू आहे, पोस्टर मेकिंग चालू आहे। 200-300 जण इकडे आज आपण बघू शकता की बसलेले आहेत। इकडे काही जण आपल्याला बघायला भेटत असणार, विद्यार्थ्यांना मोटिवेट करतायत आपण बघू शकतो या ठिकाणी। आपण काही जणांशी प्रश्न पण विचारूया की आज काय की धर्मेंद्र प्रधान आज एवढे दिवस झाले, आज 19 दिवस होत आलेले आहेत, तर इस्तिफा द्यायचा त्यांचा काय दिसत नाही आहे। आणि सोनम वांगचुकचा 19वा दिवस आहे उपोषणाचा। 18 दिवस ते काल 18 दिवस झाले उपोषणचा पूर्ण त्यांनी पार पाडलेला। 18 दिवस एखादा माणूस भुका राहू शकतो हे आपला विचार सुद्धा, आपण एक दिवस तरी भुका राहिला, आपण एक दिवस तरी उपास धरला तरी आपल्याला कळते की भूकची किंमत काय असते ती। आणि एक आपला एवढा मोठा सायंटिस्ट 18 दिवस झाले आज उपोषण करतोय आणि तरी पण सरकार काही दखल घेत नाहीये। सरकाराबद्दल पण आपण विचारणार आहे, सरकाराबद्दल पण आपण बोलणार आहे। आणि आज सीजेपीच्या प्रोटेस्ट मध्ये आपण बघू शकता वंदे मातरमची घोषणा सुद्धा काही 200-300 लोकांमध्ये पण बघा किती उत्साह आहे इथपर्यंत आल्याचे। अजूनही काही लोक विद्यार्थी समजत नाही, त्यांना वाटते की आम्ही काय करू शकत नाही। तुमचा एक वोट, तुम्ही विद्यार्थी असले, तुम्ही वोट नाही देत असले तरी पण तुमचा एक जण इथे आला की काहीतरी होऊ शकते। तुम्हाला अजून पण कळत नाहीये, तुम्हाला कळायला पाहिजे। विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत आज इथे धर्मेंद्र प्रधानच्या इस्तिफासाठी, बघू शकता। पण आतमध्ये जाऊन बघूया या आपकी आवाज, students, your voice. Today, India globally is the highest youth population of the world. If you don't speak, the world cannot hear. You have to speak. What are you fearing? Christ turned the tables. You turn the tables on injustice. You turn the tables on lies. यहाँ पर आप देखेंगे 30 साल से ये इन्हें यहाँ पर बेनिफिट हो रहा है। यहाँ पर किसी कोई सेंटर नहीं चाहते। तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सुंदर प्रकारे आज इथे विद्यार्थ्यांनी गाणं गायलेलं आहे। आणि आज आपण इकडे बघू शकता इकडे एक विद्यार्थी पोस्टर घेऊन मोदी जी एक मेलोडी तो खिला दो सोनम वांगचुक जी को। तर या प्रकारे पोस्टर मेकिंग सुद्धा चालू आहे, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे पोस्टर मेकिंगचा। बघा मेलोडी, काही विद्यार्थी मेलोडी घेऊन सुद्धा आलेले आहे की एक मेलोडी तो खिला दो मोदी जी को खिला दो ऐसा। मोदी जी देखो। तर असं याच प्रकारे किती विद्यार्थी आज या प्रकारे इथपर्यंत आलेले आहे। इथे दादा भुसे यांचा इथे देखील नाव घेतलेलं आहे। टीईटीचा एक्झाम आताच थोडे महिन्यांपूर्वी, 1 महिन्यापूर्वी लीक झालेला। दादा भुसे जे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री होते, तर टीचर जे एक्झाम देतात ते सुद्धा लीक होत आहेत। तर विद्यार्थ्यांची कायच गोष्ट करू शकतो आपण, टीचरचे एक्झाम सुद्धा लीक होत आहेत। आणि आता आपण अशा प्रकारे विद्यार्थी जे सुंदर गाणे गात आहेत, जे आंदोलनाचे गाणे गात आहेत ते आपण बघू शकतो। आणि आताच एक जणाला आपण बघितलं सोनम वांगचुक जी को एक मेलोडी खिला दो मोदी जी, आपण बघू शकतो। अशा प्रकारचे पोस्टर सुद्धा किती छान पोस्टर या ठिकाणी आज बनतायत। विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क समजतायत, त्यांचे भविष्य जे अंधारात जात आहेत त्यांना ते वाचवण्यासाठी आज पूर्ण प्रयत्न करतात। आपण या ठिकाणी बघू शकता आज
चांगले चांगले प्रकारचे आज इथे या गाणे गात आहे. विद्यार्थ्यांना काय कळत नाहीये की त्यांचा भविष्य सुद्धा आज खतरेमध्ये आहे. भविष्य त्यांचा आज खूप प्रमाणामध्ये सरकार जे आहे ते भविष्य निसटून टाकते आहे, एकदम खराब करून टाकते. अजून पण काही विद्यार्थ्यांना समजत नाही. विद्यार्थी त्यांच्याच हिशोबाने कॉलेजमध्ये जात आहेत. कॉलेजमध्ये जाऊन पण सुद्धा कॉलेज बंक करतात. मी आता येताना 5-6 मुलं बघितले जे कॉलेज चालू असताना बंक करून फिरत होते. ते बंक करून बाहेर फिरू शकता, पण इथे आज मुंबई सीजेपीच्या प्रोटेस्ट मध्ये येऊ नाही शकत. आज विद्यार्थ्यांचा माइंडसेट एवढा चेंज झालेला आहे, एवढा बिघडलेला आहे. आजच्या जनरेशन मध्ये आपण बघू शकतो की विद्यार्थ्यांचा रोल एकदम खराब झालेला आहे. आजकालच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबद्दल पण काहीच मत नाहीये. सोनम वांगचुक सर ते त्यांचे कोण, सोनम वांगचुक सर यांचा का विचार करताय ते आम्हाला पण अजून कळत नाहीये. एवढा यांचा विचार करून पण हे आज विद्यार्थी सोनम वांगचुकला विचारत नाहीये. सोनम वांगचुक 18 दिवस झाले, तर 18 दिवस झाले उपोषण करत होते. आज 19वा दिवस लागलेला आहे. सोनम वांगचुक तिला काय वाटत असेल, कसे त्यांना उठायला सुद्धा होत नाही. 4 जण त्यांना उठवण्यासाठी लागतात. आपण बघू शकतात सोनम वांगचुकचे ही अशी परिस्थिती आली आहे, तरी पण अजून सरकार काही दखल घेत नाहीये. आज मुंबईचे कॉक्रोच सुद्धा आपण त्या बॅनरवर बघू शकतो, तर मुंबईचे कॉक्रोच सुद्धा असं लिहिलेलं आहे. मुंबईचे कॉक्रोच इथपर्यंत आलेले आहेत. सोनम वांगचुक सरांसाठी त्यांना पाठिंबा द्यायला आलेले आहेत आणि सोनम वांगचुकला सपोर्ट करायला आलेले आहेत. एवढे विद्यार्थी आज एवढे दिसतात तुम्हाला, एवढेच आहेत. तुम्ही बघू शकता अख्खा मैदान आज खाली आहे. जंतर मंतरला जेवढी गर्दी असते एवढी गर्दी आज मुंबईमध्ये तर नाही आहे. त्या मुंबईच्या कॉक्रोचांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे की नाही मला माहित नाही, पण ज्यांच्याकडे पोहोचली ते पण आज थोडेफार झाले आहेत. सगळेचे सगळे आले नाहीत. त्यांना कामामध्ये असं अडकून ठेवलं आहे, कॉलेजांनी असं अडकून ठेवलं आहे की तुम्हाला यायलाच लागेल, तुम्ही असं अटेंडन्स तुमच्यासाठी कंपल्सरी आहे. म्हणून काही हिशोबाने नाही गेले असतील विद्यार्थी यासाठी नाही आले असतील काही हिशोबाने की अटेंडन्स कंपल्सरी आहे म्हणून नाही गेले असतील. पण आता कॉलेज सुटला आहे. कमीत कमी आता बघू शकता 12-1 वाजत आलेल्या त्यामुळे पर्यंत सुटतो आणि सुटल्यानंतर तरी काही विद्यार्थ्यांनी आज इथपर्यंत यायला पाहिजे. 4 वाजेपर्यंत आपलं प्रोटेस्ट चालूच आहे. आज काही विद्यार्थी सुद्धा उपोषणाला बसले. सोनम वांगचुकचा पाठिंबा द्यायला काही विद्यार्थी आज सुद्धा बघू शकता तर स्टेजवर बसलेले आहेत उपोषणासाठी. तर आपण त्या विद्यार्थ्यांशी पण भेटू शकतो, त्यांना पण आपण विचारूया. ते आपल्याला भेटतील, त्यांच्याला आपण विचारूया की तुम्ही उपोषणाला बसले आहेत, तुमचे आता वय काय आहे, तरी तुम्ही उपोषण करतायत, सरकारासाठी उपोषण करतायत. सरकार काय तुमची दखल घेत नाही, सरकार तुम्हाला बघायला येत नाही. सरकार फिरतायत विदेशात, काय करतायत ते फक्त सरकारलाच माहिती आहे. आपले होम मिनिस्टर काय करतात, होम मिनिस्टरनी पण अजून एकदा सोनम वांगचुकच्या साठी काय बोलले नाही आहेत. होम मिनिस्टर पण आपले काय करतायत, झोपले आहेत की काय करतायत, त्यांच्या घरात बसून ते आरामात जेवतायत बिवतायत आणि टीव्ही बघतायत. सोनम वांगचुकला जाऊन द्या, कोण आहे तो, काय आहे तो, त्यांना काय करायचं असंच बघून ते सोडून देतात सोनम वांगचुकला पण आपण सरकारपर्यंत हे आवाज पोहोचवूया. एक जण अगर आपल्या रील्स बनवून टाकणार, जेवढे पण जण आहेत तेवढे सगळे रील्स बनवा. नाही जाऊ कॉलेजमध्ये जायला सोडा, सरकारला ऐकायलाच लागेल. कॉलेजमध्ये नाही गेले तुम्ही एका दिवशी, सगळे जण एक दिवशी तरी बॉयकॉट करा, कॉलेजला बॉयकॉट करा, शाळेला बॉयकॉट करा की नाही जाणार आम्ही. जिथपर्यंत धर्मेंद्र प्रधान इस्तीफा देत नाही आम्ही कॉलेजला जाणार नाही, शाळेत जाणार नाही. मग बघूया कसं की धर्मेंद्र प्रधान ऐकत नाही, कसं ऐकत नाही, आपली सरकार मोदीजी कशी ऐकत नाही, होम मिनिस्टर कसे ऐकत नाही, आपले अमित शहा कसं ऐकत नाही. आपण बघता काहीतरी आता ठोस निर्णय आपल्याला घ्यायलाच लागणार आहे. जंतर मंतर पासून 20वे दिवस 19वे दिवस चालू आहे, उपोषणाचे चालू आहेत, आंदोलनाचे चालू आहेत, तरी अजून सरकार एक पण तिथपर्यंत पोहोचली नाही. ना आपले सेलिब्रिटी ज्यांना आपण तिकिटासाठी पैसे देतो ते सुद्धा पोहोचत नाही. इथेच बघू शकता जय भीमाचे घोषणे सुद्धा चालू आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी एवढा केला, आपण इथे आज जे आंदोलन करू शकतो ते पण सुद्धा बाबासाहेबांची देण आहे, हे सगळ्यांना माहित असलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. दादा बघू शकतो या ठिकाणी पीसफुल प्रोटेस्ट चालू आहे यांचा. कसं थोडे प्रमाणात येत आहेत विद्यार्थी आणि बघू शकता आपण. तर आमच्या सोबत आज आपण बघूया आपला प्रणय अहिरे ज्यांनी आज लिगली नोटीस घेतली आहे पोलीस स्टेशन मधून की आम्ही आंदोलन करू शकतो. याच्या प्रणय अहिरेशी आपण बोलू शकतो, तर आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे.
आणि विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधणार आहे आपण. जे उपोषणाला बसल्या सोनम वांगचुकला पाठिंबा देतात त्यांच्याशी सुद्धा आपण आज संवाद साधणार आहे. आमच्या सोबत आपल्या न्यूज चॅनल न्यूज ऑल टाइम मधून 24 आवर्स तुम्हाला सांगत राहू. न्यूजला फॉलो शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या एक सबस्क्राईबने आम्हाला मोटिवेट भेटते की आम्ही असं सरकाराबद्दल तुमच्यासाठी आवाज उचलू शकू. आम्ही पत्रकार आहे, आम्ही तुमच्यासाठी आवाज उचलतो. तर आम्हाला पाठिंबा नक्की द्या. तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तर आम्ही तुमच्यासाठी नक्कीच आवाज उचलूया. सरकार विरोधात आम्ही तुमच्यासाठी नक्कीच आवाज उचलूया. मी यश आहिरे, न्यूज ऑल टाइम 24 आवर्स मधून आपल्यासाठी नेहमी.